हे गाईज गुड मॉर्निंग. कशा आहात सगळी? आय होप तुम्ही सगळी मजेत असणार. गाईज आज आमचा तिसरा दिवस आहे सिक्कीम फिरण्यात. तर आज आम्ही जाणार आहे लाचुंगला फिरायला. तर तिथे पण खूप थंडी आहे वाटतं सगळी बोलतात. मग आज आम्ही तिथे जाणार आहे. पण त्याच्या पहिले आम्ही रोजच्यासारखा नाश्ताच करणार आहे. दर व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल का कुठे पण जायचे पहिले आम्ही सकाळी पहिले नाश्ता करून घेतो. मग आता पण आम्ही त्याच्यासाठी चाललो आहे पहिले नाश्ता करायला आणि मग आम्ही निघू इथून जायसाठी लाचुंगला. तर आता आमचा नाश्ता बिष्टा करून झाले आणि आता आम्ही आलो आहे जरा आम्हाला लाचुंगला जायसाठी. इथे आमची गाडी आहे, गाडी घ्यायसाठी आलो आहे बघा. त्या गाडीवर आता आम्ही आलो. आमची गाडी इथे कुठेतरी बुक आहे वाटतं. आम्ही आता इथं आलो आहे. हे बघा सगळी पुढे आहेत. आता आम्ही इथून निघू लाचुंगला जायसाठी. आम्हाला संध्याकाळ नाही दुपार तर होईल पोचता. आता आम्ही निघालेलो आहे लाचुंगला जाण्यासाठी. आमचे टोटल 11 मेंबर होते. मग आम्ही 2 गाड्या केले आणि मग एका गाडीत 5 आणि एका गाडीत 6 लोक असे करून आम्ही 2 गाड्यात आता निघालेलो आहे. 2 गाड्यांमध्ये लाचुंगला जाण्यासाठी. मला मी इकडचे व्ह्यू पण दाखवतो थोड्या वेळात. एकदम भारी व्ह्यू येतील आता थोड्या वेळात रस्त्यात. थोडा वेळ तर इथे रस्ता थोडा खडबडी आहे. मग थोडा होत राहील आता. तर आता आम्ही एक अजून भारी स्पॉट बघितला आणि आता आम्ही तिथे थांबलो. मस्त एक पॉईंट भेटला आम्हाला, तिथे आम्ही थांबलो. बघा आम्ही तुम्हाला पण दाखवतो काय भारी पॉईंट आहे. या साईडला वॉटरफॉल आहे. ते सगळे ते माउंटेन्स, सगळे ते डोंगरं बिंगरं आहेत. डोंगरं झाडं सगळं इथे. आम्हाला तुम्हाला एकदा नीट सगळं दाखवतो. एकदा फक्त तिथे पोचलो का दाखवतो एकदा. बघा गाईस, हे वॉटरफॉल. त्या साईडला इथे एक मूर्ती पण आहे. हे बघा किती भारी हा फाउंटेन आहे. या साईडला इथे फोटो काढायचं पण काम चालू झालं. आम्ही पण थोडे फोटो काढू आता. थोडा शिड्या बिड्या घेऊन जरा अजून वरती आलो फोटो काढायसाठी. इथून अजून भारी व्ह्यू भेटते म्हणून आम्ही थोडा अजून वरती आलो फोटो काढायला. हे बघा पहिले आम्ही तिथे उभे होतो आम्ही पहिले. आता थोडा वरती आलो. बघा इतकं असा भारी व्ह्यू भेटतो ना खरंच. आम्ही थोडा अजून फोटो काढतो. आमचा प्रवास खूप भारी चालू आहे.
एकदम मजेत आम्ही मस्त व्ह्यूचे मजा घेतो आहे. तुम्हाला पण आता थोडे व्ह्यू दाखवले कसे भारी भारी व्ह्यू येतात. मध्ये मध्ये असे डोंगर येतात, डोंगराच्या मध्ये नदी काय वाहत असते. खूप भारी व्ह्यू भेटतो बघा दादा. जसं की तुम्ही बघू शकता मी गाडीच्या बाहेर आहे. आम्ही एक अजून स्टॉप घेतला. आता हा स्टॉप आम्ही जेवणासाठी घेतले, व्ह्यूसाठी नाही घेतला. तरी पण आम्ही थोडे फोटो काढले. बघा इथे थोडे फोटो काढले. आणि आहे हे बघा ते मोठी मोठी झाडं पण आहेत तिथे, खूप मोठी आहेत. आणि त्या साईडला डोंगरं वगैरे व्ह्यू सगळे इथेच भेटतो ऑलमोस्ट. इथे मी पण जातो इथून आतमध्ये. हे बघा सगळी मस्त बसले इथे जेवायला. आता मी पण घेतो आता जेवायला. तर आता आम्ही परत निघालेलो आहे लाचूंगसाठी. जेवण झाले आता. आम्ही आता गाडीत बसले आणि आम्ही निघालो आहे लाचूंगसाठी. इथे बसले. बाकी अंशुल दादा नसल्याला पुढे बसले. आता आम्ही थोडं अजून एन्जॉय करते, मस्त खाते पिते आणि मग लाचूंगला पोचू. आम्ही एक अजून ब्युटिफुलच्या ठिकाणी थांबलो. एक ब्युटिफुल पॉईंट भेटला आम्हाला. बघा मी तुम्हाला दाखवतो, एकदम भारीचा पॉईंट बघा. खूप मोठा वॉटरफॉल आहे, एकदम वरतून खालपर्यंत येतोय. इथून मी नदी चालले, खूप भारी व्ह्यू भेटतोय. चला आम्ही जातो जरा वरती फोटो काढायला. ते बघा त्यावेळी पण गेले तर तुम्हाला दिसत असतील ते बघा. आम्ही पण जातो आता. काहीच आता आम्ही ते धबधब्याजवळ फोटो काढायला गेलो. पण आता आम्ही अख्खा भिजलोय बघा. तुम्हाला केस पण दिसत असतील कसे झालेत. अख्खा भिजलोय आता आम्ही आता परत चाललोय इथून धबधब्याजवळून. आता परत गाडीत चाललोय सगळ्यांना. आता लगेच थंडी पण भरली, खूप थंडी हवानं पाणी येतोय लगेच तिथे बघा. पप्पाने पण खूप सारे फोटो काढले. मजा आली का पप्पा? फुल मजा, एन्जॉय. हो.
फायनली आता आम्ही लाचुंगला पोचलेलो आहे आणि जे तुम्हाला मागे दिसतोय ह्योच आहे आमचा हॉटेल. इथेच आम्ही आता रूम घेतलेत 11 लोक आहेत, मग 4 रूम घेतलेत. तर मी आता परत खालती आलो आहे थोडा असाच वातावरणाची थोडी मजा घ्यायला. इकडचं वातावरण तुम्ही बघा ना एवढा भारी आहे. हे केस सुकले नाही, ते वॉटरफॉलला थांबलेलो त्यानंतर परत सुकलेत नाही, मग हे अशा झालेत आता. तुम्हाला मी वातावरण बघा ना किती भारी आहे इकडचं वातावरण. सर्व एकदम असं भारी वातावरण आहे ना, नुसतं इथं फिरायचं मन करतो, पण थंडी पण तशीच लागत राहते. हे बघा हे वरती टाइमपास करतात. तुम्हाला हा वातावरण कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. तर आता आमची दुसरी गाडी पण आले. आमचे अर्धी लोक बाकी होते ते सगळे पण आले. तर आता आम्ही इथे बसलो आहे थोडा वेळ असंच, आता थोडा टाईमपास करत, कारण आमच्या आता खूप टाईम पडले. मग आता थोडा वेळेला आम्ही बसलो जेवणाची वाट बघत. काकूच्या आतमध्ये जेवण बनवतात, मग त्यांचं जेवण बनवून झालं का आम्ही मग जेवायला बसू थोड्या वेळेला. तर आता आमचं जेवण बिवून झालेलं आहे आणि आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आता रात्र पण झाले आणि आता आम्ही चालले झोपायला. मग आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. बाकी पुढच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करूया आणि हा ब्लॉग एंड करतो. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.